बातमी राज्यातील तीनही प्रमुख नेते अजूनही दिल्लीत आहेत। फडणवीसांसह शिंदे, सुनेत्रा पवारही दिल्लीत आहेत। काल अमित शहांसोबत बैठक पार पडली। काल आणि आजच्या मुक्कामाचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय फडणवीसांसह शिंदे, सुनेत्रा पवारही अजूनही दिल्लीत आहेत, काय सांगाल? ऋषाली, काल सायंकाळी केंद्रातील नेत्यांसोबत महाराष्ट्राच्या दोन महत्त्वाच्या बैठका पार पडलेल्या होत्या। म्हणजे जलजीवनच्या अनुषंगाने बैठक असेल आणि त्यानंतर कांदा आणि ऊस प्रश्नाच्या अनुषंगाने सायंकाळी 6 वाजता बैठका पार पडलेल्या होत्या। पण त्यानंतर म्हणजे काल बैठका संपल्याच्या नंतर अद्यापपर्यंत राज्यातील तिन्ही महत्त्वाचे नेते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिघही अद्यापपर्यंत दिल्लीमध्ये आहेत। नेमकं त्यांच्या दिल्लीमध्ये इतक्या वेळ थांबण्याचं कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये। कशासाठी हे नेते थांबलेले आहेत, कुणासोबत त्यांच्या बैठका आहेत का, याबाबत कुठलीही स्पष्टता दिली गेलेली नाहीये। पण तिन्ही नेते दिल्लीमध्ये असल्याने एक वेगळी चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। ऋषाली, खरं तर महायुतीमध्ये जागा वाटपांचा, खास करून विधान परिषदेच्या जागा वाटपांचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाहीये। तिन्ही पक्षांचे नेते जरी सांगत असले की आमच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटलेला आहे, असं जरी सांगितलं जात असलं तरी अजूनही त्याची घोषणा झालेली नाहीये। जी सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळते ऋषाली, तोच तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाहीये आणि त्याच अनुषंगाने दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत पुन्हा बैठका होऊ शकतात अशाही पद्धतीची चर्चा खरं तर सुरू असल्याचं बघायला मिळते। पण राज्यातील तिन्ही नेते कालच्या बैठका संपल्यानंतर अद्यापपर्यंत दिल्लीमध्ये असल्याच्या नंतर एक वेगळी चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळते। काही स्पष्टीकरण या नेत्यांकडून दिलं जातं का हेही बघणं महत्त्वाचं असणार आहेच। पण तिन्ही नेत्यांच्या दिल्ली दौरा आणि त्यातही मुक्काम खरं तर चर्चेचा विषय राजधानी नवी दिल्लीमध्ये ठरल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नक्कीच, धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।